नमस्कार. माझे नाव दुर्वा क्षीरसागर आणि माझ्या नाट्यछटेचे नाव आहे स्त्रीचक्र. आई, ऐकलं का? मी शिक्षण विवेक नाट्यछटेत भाग घेतला आहे. किती छान ना. मला वाटलंच आई तुला नक्की आवडेल. काय म्हणतेस आजी, काय विषय आहे? अगं, अजून तरी ठरलं नाही, पण मनात वाटतं एवढी छान संधी आहे तर समाज जागृतीपर असावं म्हणून स्त्रीचक्र हा विषय घेतला तर. अगं आजी, इतक्या प्रश्नार्थक नजरेनं काय पाहतेस? नेमकं काय असं वाटतं ना? मासिक पाळीविषयी बोलायचे. जे गैरसमज आहेत ते दूर करण्यासाठी थोडासा वेगळा प्रयत्न करायचा. अगं आजी, असं काय म्हणतेस? सगळ्यांसमोर याविषयी बोलायचे. जे नैसर्गिक आहे ते स्वीकारतो ना, त्याविषयी बोलतो ना. मग मासिक पाळीविषयी का नाही? काय म्हणतेस? नाट्यछटा पाहायला पुरुष मंडळी पण असतील का? हो तर नक्कीच असतील. मग त्यांच्यासमोर करणार? हो तर मासिक पाळीविषयी बोलायला स्त्री पुरुष हा भेदभाव कशाला असावा? याचा मनात संकोच तरी का पाहिजे? स्त्री चक्र आहे ना. तुझ्या आईकडून तुला, तुझ्याकडून माझ्या आईकडे, आईकडून मला, अन माझ्याकडून उद्याच्या भविष्याकडे. किती सुंदर चक्र ना, वास्तवदर्शी ना. काय म्हणतेस? आत्ताच्या पिढीला काही लाजच नाही, सारं काही धोपाट्यात घालून फिरते. अगं आजी, लाज असते, पण ती कोणत्या गोष्टीची याची समज पक्व झाली आहे. सांग बरं, तुला पहिली पाळी केव्हा आली होती? कोणत्या वयात आली होती? तेव्हा तुला कसं वाटत होतं? सांग ना. जशी तू आईला 4 दिवस बाजूला बसवते तशी तूही कधीतरी बसतच असशील ना. सांग ना, तुला आवडायचं का? बघ, अजूनही किती संकोच आहे, तोही मासिक पाळीविषयी. छे, खरं तर विट्टाळ शिवता शिवत या मासिक पाळीला, या स्त्रीत्वाला किती विटा लावून टाकलाय. काय म्हणतेस? विटाळ तो विटाळच. मला मुळीच असं वाटत नाही. खरं तर हा शुभ शकूनच. पुन्हा तेच कसं ग आजी? लाजच नाही. सोडून दे ना ते संकुचित विचार एकाच पठडीतले. जरा सकारात्मकाने बघ. बघ बरं, तुला जर मासिक पाळी आलीच नसती किंवा आली असती 30-40 नंतर, तर आला का नाही राग? कल्पनाही करवत नाही ना. क्षणभर किती दुर्दैवी विचार आले. मग सांग, विटाळ नेमका कोणाला? मासिक पाळीला की आपल्या बुरसटलेल्या विचारांना, ज्याचा आपण विचारही करू शकत नाही या वास्तविक गोष्टीला कितीतरी मुलींना तोंड द्यावे लागत आहे. तेव्हा आमच्या मुलीला, नाही, हिच्या मुलीला इतकं वय लागूनही मासिक पाळी आली नाही हे सांगताना लाज वाटत नाही. ते मात्र ओपन माइंडेड म्हणजे मुक्तपणे बोलू शकतो. बरोबर ना आजी? त्यामुळे की काय, मुलेही मासिक पाळी आणि मुलगी यांच्याकडे एका गुपितासारखं बघतात. अशा असंख्य जणांना सांगणं आहे, गुपित बिपित काही नसतं. गर्भधारणेसाठी शरीर तयार झालं आणि हा त्याचा अर्थ, आणि त्याही पलीकडे जाऊन निरोगी शरीर राहण्याचा उत्तम मार्ग जो देवानेच बहाल केला आहे. काय म्हणतेस? फार मोठी झाले. आजीला पुन्हा एकदा शहाणं केलंस. पटलं ना तुला? मग एक सांगू, आईला मासिक पाळीत बाजूला बसवू नकोस. तिला आराम मिळावा हा उद्देश असला तरी तिला 4 दिवस एकटं ठेवल्यासारखं आहे ग. मान्य? खरंच? अगं, हा तर नाट्यछटेचा विषय होता, त्याचे सादरीकरण झाले. पण काही असो, तुझा विचार बदलला आणि घरापासून सुरुवात झाली, हेच त्याचे यश. धन्यवाद.